नमः लक्ष्मीनारायणाभ्यो नमः उमा महेश्वराभ्यो नमः दतीपुरन्दरदेवताभ्यो नमः वादीघरन्नकृपाभ्यो नमः। ओम नमो भगवते प्राणायाम पूजनाय ओम जनः ओम तपः ओम सत्यं निवर्गोनिव तदेमहि ज्योतिरा प्रचोदयात् आपोल तेन सामृत गुरुपरस्परम प्राणायाम पूजनाय प्रियतान्नमो परधामनि काले सगळे सांगू नका अद्यप्रभारदग्रवृद्धेतायां शुभपुण्यतिथोः अनेन गोत्रं विचारणः आपल्या गोत्राचा विचार करा ज्यांना गोत्र माहिती असेल त्यांनी काश्यप करा काश्यप गोत्रानं यजमानतो गुणोत्पन्नाच्या आपल्या आडनावाचा उच्चार करा अरे यजमानचं नामकरण उच्चारणाने आपल्या स्वतःचं नाव घ्या अरे यजमानचं पत्नीचं नामकरण उच्चारणाने आपल्या पत्नीचं नाव घ्या आपल्या मुलाबाळांचं आपल्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत प्रत्येकाच्या नावाचा उच्चार करायचा अरे यजमानचं प्रधान संकल्पनाने प्रियतम म्हणायचं आषाढी एकादशी निमित्त महाअभिषेक पूजन गरिष्ठ सवर पाणी करून जायचं आणि प्रधान संकल्पनाने प्रियतम तथा हात जोडायचे गणपतीचं आपल्या कुलदेवीचं केशवराज महाराजांचं पांडुरंगाचं स्मरण करा आता प्राणवेदो कविकर्णेकं तथ्यागतो गणकर्णकः नमस्कार भूमीला नमस्कार करा पृथ्वीच्या आपला उजवा हात ठेवा त्या कलिकावरती नमस्कारं गुरु परमपदावली पालिका अष्टप्रभार चंद्रमंदिरं शुभपुण्यतिथोः अरे यजमानस्य यथाजते गणपति पूजनार्थे कलिकार्थे पूजनार्थे दीपार्थे पूजनार्थे सूर्यनारायण होता भूमी पूजनार्थे प्रियतान्नमो शरण पाणी सोडून द्यायचं आपल्यासमोर ते घंटी शंका ठेवलेली आहे घंटी घंटी राज महाराज जगन्नाथिरोहते श्री केशव राज महाराज श्री केशवराज महाराज हरे हरे श्री केशवराज महाराज अन्नपूर्ण पाणी घ्या त्याच्यामध्ये चंदन टाका सगळ्यात चला आता हत्तर घ्या थोडा लोगो राजू पूजेची चलो वैद्य चला प्रभातस्य भूमिसदा उत्पादनं वर्षमेणं सर्वयत्तवशमुतामृतस्यानो जगन्नाथिरोहते एतावान् समिन्मातो दायक्षपुरुषः आदस्वैश्वाभूतनं त्रिपामृतं कृपाहुन्दरवरपुरुषाः पारुष्यमुणः ततो विक्रमस्ते सनातने सनलिः तस्माद्रायज्जातविराजो हरिपुरुषः पद्मादभूमिदोपरः यतपुरुषेण विदितो कृतावजलपदनं मुखकिवत्सो गोपाहुरुपानन्दते ब्राह्मणक्षमुखमाश्रितमाप्राशं सुताः रग्नोपरभ्यो शत्रुपजायतो चन्द्रमामणसो जातक्षो सूर्योपजायतो मुखान्तरे प्राणायतायतनाभ्यान्तरक्षेण चित्तोर्वणिमस्मताः पदभूमिदर्शिका ऋषेत्रलोका अगणपदेनम्ब सप्ताव्यानिपर्यक्ते सप्तस्मिनां कृता हरिवं तदस्मानवनं पुरुषपशुतम्ब यद्देव Ramah saja Brahman gitu. Rawat. Kita jadi itu sudah tak pasti sudah. काय राजा मन में तसं मी आणलं असतं ना या साईला मन म्हणला कुठे
तांबलेदार सिंग होते ना रे आमदार बाबा दर्शन होते सकाळ सारखा वरी दर्शन हा भाऊ चला चला यादवकालीन अशी श्री केशवराज विष्णूची मूर्त या ठिकाणी 1250च्या शतकामध्ये आणि त्या मूर्तीचा या ठिकाणी श्री क्षेत्र केशव शिवनी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून 31/3/2025 ते 6/4/2025 या वेळेमध्ये अनेक संत महंत मंडळींच्या क्षेत्र केशव शिवनी या गावी आणि श्री क्षेत्र केशवराज यांच्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी अनेक संत महंत मंडळी या ठिकाणी आली। त्यांच्या पादस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली। या ठिकाणी अनेक संत महंत मंडळी यांचे हरिकीर्तन या ठिकाणी संपन्न झाले। पाडवा ते रामनवमी या कालावधीमध्ये या ठिकाणी नाम सप्ताहाची स्थापना करण्यात आली। समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये या नाम सप्ताहाची सुरुवात झाली। त्यामध्ये हरिभक्तपरायण प्रकाश महाराज जवंजाळ महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष तसेच संत श्री क्षेत्र पंढरपूर समिती देवस्थान यांचे सदस्य, त्याचबरोबर हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले गाथा मंदिर यांचं या ठिकाणी या नाम सप्ताहामध्ये कीर्तन झालं। हरिभक्तपरायण शंकर महाराज शास्त्री श्री क्षेत्र रिसोड यांचं सुद्धा या ठिकाणी हरिकीर्तन झालंय। त्याचबरोबर अनेक संत महंत मंडळी महामंडलेश्वर या हरिचैतन्य स्वामी असेल, त्याचबरोबर बालकगिरी बाबा असेल, अनेक संत महंत मंडळी या ठिकाणी आली आणि या आमच्या श्री क्षेत्र केशवराज या संस्थांचं त्यांनी महत्व या ठिकाणी विशद केलं। अनेक संत महंत मंडळींचं या ठिकाणी प्रवचने सुद्धा झाली आणि त्या नाम सप्ताहामध्ये अनेक मान्यवर राजकीय आध्यात्मिक असे बरेच काही या ठिकाणी त्यांची हजेरी लावली। आमच्या भागाचे माजी आमदार असेल, विद्यमान आमदार असेल, अनेक राजकीय मंडळी या ठिकाणी या मंदिराच्या जीर्णोद्धार प्रसंगी या ठिकाणी आली आणि त्यांनी या ठिकाणी येऊन ग्रामस्थांना
बराच काही त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उपदेश सुद्धा केलेला आहे। तर सज्जन हो, या ठिकाणी हे जग यादव कालीन जे मंदिर आहे, समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये गेल्या 6 वर्षापासून केशवराज मंदिराची या ठिकाणी बांधकामाला सुरुवात झाली आणि त्या बांधकामामधून जवळपास 5 मंदिरे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहकार्याने आणि त्यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम परिपूर्ण झाला। मंदिराचा जीर्णोद्धार अनेक संत महंत मंडळींच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली आणि पावन झाली। अशा या संत महंत मंडळींच्या उपस्थितीमध्ये आज सुद्धा या ठिकाणी केशवराजाच्या या प्रांगणामध्ये अनेक ग्रामस्थ महिला मंडळ यांनी या ठिकाणी येऊन सडा संवर्जन करून, रांगोळी दीप प्रज्वलन करून अनेक महिला पुरुष या आषाढी कार्तिकीच्या या उत्सवामध्ये सहभागी झालेत आणि आलेल्या सर्व बाहेरून आलेल्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांचं ग्रामस्थ मंडळींच्या तसेच श्री क्षेत्र केशव शिवनी ग्रामस्थांच्या वतीने तसेच आमच्या मुरुडेश्वर संस्थान तसेच केशवराज संस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचा आम्ही पुन्हा एकदा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। पूजेमध्ये सर्व गावकऱ्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं। दर्शनासाठी बरेच गावकरी मंडळी परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी जमा झाले। तसेच केशवराज महाराजांचं या ठिकाणी सांगायचं म्हणजे आमचे केशवराज महाराज मंदिर संस्थान केशव शिवनी हे मंदिर पुरातत्व विभागाचं आहे। या मंदिराच्या गेल्या 5 वर्षापासून बांधकाम चालू होतं। मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि नवीन मूर्तीची या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा झाली। मूर्तीमध्ये नवीन मूर्त आणतानाही भगवान श्री विष्णूची चतुर्भुज मूर्त आहे। शंख चक्र गदा अशी चतुर्भुज मूर्त या ठिकाणी केशवराजाची सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी स्थापन करण्यात आली। आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त, रामनवमी निमित्त खूप मोठे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि संपूर्ण गावकऱ्यांचं सहकार्य त्या सहकार्यातून संस्थान समितीला लाभतंय आणि संस्थांच्या पुरुषार्थ हे काम मोठ्या प्रमाणात मार्गी लावते, चांगल्या पद्धतीने उभं करते। या संस्थानासाठी केशवराज संस्थानासाठी तीर्थक्षेत्र सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। काही दिवसातच ते काम सध्या प्रोसेसमध्ये असून आता ते पूर्णत्वाला जाईल आणि अजून मंदिराचा कायापालट होईल। अजून त्या कायापालटासाठी संपूर्ण गावकऱ्याचं सहकार्य आहेच आणि पंचकुल सुद्धा भक्तजन मंडळी